श्रोते हो, आज मी तुम्हाला गुरुचरित्र हा वेदतुल्य अत्यंत दिव्य ग्रंथ जेथे लिहिला गेला ते ठिकाण श्री क्षेत्र कडगंची याची माहिती सांगणार आहे. कडगंची हे गाणगापूर रेल्वे स्टेशन पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. श्री क्षेत्र कडगंची श्री दत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्री गुरुचरित्राचं लेखनस्थळ. श्री सायमदेव साखरे हे नृसिंह सरस्वती स्वामींचे एक अनन्य भक्त व त्यांचे पट्टशिष्य होते. सायमदेवांची अनन्य भक्ती पाहून श्री दत्तात्रेयांनी म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला होता की तुमच्या पिढीत दत्तभक्ती वृद्धिंगत होत राहील. आजही सायमदेव साखरेंच्या पिढीमध्ये स्वामींची सेवा अविरत चालू आहे. सायमदेवांच्या 5व्या पिढीतील गंगाधर सरस्वती स्वामींचा जन्म याच घराण्यात झाला. त्यांची दत्तभक्ती अगाध होती. मराठी भाषा येत नसूनही दत्तभक्तीच्या प्रेरणेने त्यांनी गुरुचरित्र या ग्रंथाचे लेखन केले. हा ग्रंथ म्हणजे सिद्ध सरस्वती आणि गंगाधर सरस्वती यांमधला संवाद आहे. गंगाधर सरस्वती स्वामींनी हस्तलिखित केलेल्या 2 प्रतींपैकी एक प्रत याच मंदिरात आहे, तर दुसरी प्रत त्यांनी नृसिंह सरस्वती स्वामींना नरसोबावाडी येथे अर्पण केली. मूळ प्रत जीर्ण झाली असून नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेने छायांकित प्रत तयार करून दर्शनासाठी उपलब्ध केली आहे. हा ग्रंथ म्हणजे मनोकामना पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे. कर्दळीवनात जाण्याआधी श्री गुरूंनी काठावर उभ्या असलेल्या 4 शिष्यांना, ज्यात श्री सायमदेवही होते, आम्ही पैल तीरावर पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची 4 प्रसाद पुष्प येतील, ती काढून घ्या अशी आज्ञा दिलेली होती. त्यातील एक शेवंती पुष्प श्री सायमदेवांना लाभलं आणि शेवंतीचं तेच प्रसाद पुष्प आजही त्या मूळ हस्तलिखितावर ठेवलेलं आहे. दत्त भक्तांना त्याचं दर्शन आजही होतं. कडगंची मंदिराच्या गाभाऱ्यात अधूनमधून येत असलेला अद्वितीय सुगंध हे त्याचंच एक कारण आहे. गुरुचरित्रातलं वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भारलेली असून कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सुखाचे होतील, हे त्रिवार सत्य. साहजिकच हा ग्रंथ हा सिद्ध मंत्र असल्याची अनुभूती पारायण कर्त्याला आल्याशिवाय राहत नाही आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये श्री दत्तात्रेय मंत्रगर्भ स्वरूपात असल्याने हा सर्व परिसर दैवी स्पंदनांनी भारलेला आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनुभूती आलेल्या आहेत. अशी श्रद्धा आहे की प्रापंचिक संकटातून, अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि संकटातून त्यांची सुटका झाली आहे. त्यांच्यावर श्री दत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. श्री दत्तगुरूंच्या चिरंतन अस्तित्वाची पुण्यभूमी असेही म्हणता येईल. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री सायमदेवांना आपल्या पादुका दिल्या होत्या. त्यांची ते नित्य नियमाने पूजा करत असत. त्याच या करुणा पादुका ज्या ठिकाणी श्री गुरुचरित्र लिहिले गेले त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. या ठिकाणाचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्रीसिद्ध नामधारक संवादे असा उल्लेख आहे. त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर होय. सायमदेवाच्या घराच्या जागेवरच श्री सायमदेव दत्त देवस्थानचे भगवान श्री दत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील नितांत सुंदर मूर्ती आहे. या मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी आजही याच ठिकाणी आहे. तिथे त्याचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. त्यांच्यावर श्री दत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. अशा या ग्रंथाची रचना जेथे झाली ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजे याला श्री दत्तगुरूंच्या चिरंतन अस्तित्वाची पुण्यभूमी म्हणता येईल. या ठिकाणाचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे. या ठिकाणी निशुल्क भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे.